नमस्कार, मी विक्रम. आपलं सर्वांचं मीडियामध्ये स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष भाग. विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ ढानकी शहर कडकडीत बंद. दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज रोजी ढानकी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी या दडपशाहीच्या विरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर ढानकी येथील वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. दिल्लीत आपल्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध या बंदच्या माध्यमातून अत्यंत शांततेत आणि सनदशीर मार्गाने व्यक्त करण्यात आला. सरकारकडून विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होत आहे त्या विरोधात ढानकीकरांनी दाखवलेली ही एकजूट अत्यंत महत्त्वाची असल्याची चर्चा स्थानिक नागरिक करताना दिसली. बंद दरम्यान सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वंचित बहुजन आघाडीचे उमरखेड तालुकाध्यक्ष संमोदी गायकवाड, तालुका उपाध्यक्ष विश्वास धुळे, संघटक संतोष गायकवाड आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. NTV इंडिया न्यूजसाठी अशोक गायकवाड.